न्यूटनचे लॉ समजायला अवघड जातात. समजून घ्यायचे. कसं वाटतं अभ्यास करताना? हे भगवान, ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है. आता न्यूटनचे लॉ समजणं आहे एकदम सोपं. एका सोप्या टेक्निक समजून घेऊयात आपण न्यूटनचे लॉ कसे लक्षात ठेवायचे. चल बघूयात कसे लक्षात ठेवायचे. बता भाई 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 मेरा भाई बता मेरा बता. If the object is in a motion, it is in a motion. Or if object is in a rest, it remains rest. Unless and until we can apply external unbalanced force on it. म्हणजेच काय, जर एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच असतो, आणि जर एखादा ऑब्जेक्ट हा रेस्टमध्ये असेल तर तो रेस्टमध्येच असतो. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण त्यावरती कुठलाही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स लावत नाही. Thanks. Love you.